गॅसची कमतरता नाही, रांगा लावू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. राहुल गांधी काँग्रेसकडून लोकांमध्ये भीती पसरवण्याचं काम सुरू. आपल्याकडे पुरेसा गॅस साठा, कमतरता नाही. फडणवीसांची प्रतिक्रिया. पनवेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित सुरू. नागरिकांनी पॅनिक होऊ नये. आमदार प्रशांत ठाकूर यांचं आवाहन. गॅस सिलेंडर ब्लॅकनं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार. प्रशांत ठाकूर यांची प्रतिक्रिया. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळा गडावरील हॉटेल व्यावसायिकांनाही फटका. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी चूल पेटवली. गॅस टंचाईचा सोलापूरच्या माढ्यातील ग्रामीण भागालाही फटका. गॅस सिलेंडर तुटवड्याचा लग्न समारंभाला सुद्धा फटका. व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्यानं मंगल कार्यालयामध्ये चुलीचा वापर. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाई दरम्यान गोंधळ. जप्त गॅस सिलेंडर जमावानं पळून नेले. जमावानं अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची माहिती. वाशिममध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश. कारंजा आणि रिसोडमध्ये घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांवर धाड टाकत सिलेंडर जप्त. पुरवठा विभागाकडून 4 ठिकाणी कारवाई. जळगावच्या सोपड्यामध्ये गॅसचा सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या गॅस एजन्सीच्या समोर रांगा. गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे आपापसात वाद होऊ नये यासाठी होमगार्डची नियुक्ती. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या व्यवसायासाठी वापर करणाऱ्या पुरवठा विभागाचा दणका. संबंधितांवर कारवाई करत शहरातील विविध ठिकाणांहून 19 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. पाईप गॅस धारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही. वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. नवी मुंबईमध्ये कालही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरची लांब रांग. गॅस एजन्सीच्या समोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर. 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक. 4 मे रोजी मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची घोषणा. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, पण पोटनिवडणूक लादल्यास लढायलाही तयार. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. बारामती राहुरीबाबत महाराष्ट्र सुसंस्कृतपणे निर्णय घेईल. 5 राज्यांमध्ये घोषणा. उद्घाटनांमधील हस्तक्षेप थांबवला पाहिजे. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. बारामतीत कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नाही, पण दुर्दैवानं दादा गेले आणि आज बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली. बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर रोहित पवारांचं भावनिक ट्विट. मेहुणे अक्षय कर्डिलेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप मैदानामध्ये उतरणार. अक्षय कर्डिलेंना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार. संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त. 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. पुदुच्चेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका. 23 एप्रिलला तामिळनाडूमध्ये आणि 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आणि 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी. पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यामध्ये निवडणूक होणार. 23 एप्रिलला पहिला टप्पा तर 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे अखेर हटवले. विरोधकांच्या टीकेनंतर लाल दिवे हटवले. नियमांचं पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट. लाल दिवा महापौरांच्या गाडीवर नव्हे तर बोनेटच्या ठिकाणी होता. रितू तावडेंच्या गाडीवरील लाल दिव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. महापौरांना मुद्दामहून लक्ष केले जात आहे. फडणवीसांकडून स्पष्ट. नियम मोडून महापौरांच्या गाडीला लाल दिवे. मुंबईच्या महापौर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाला का? किशोरी पेडणेकरांची मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा बिडकीन महामार्ग होण्याअगोदर महामार्गाचा नकाशा लीक. छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा बिडकीन एमआयडीसीमध्ये अनेक उद्योजकांची हजारो कोटींची गुंतवणूक. समृद्धी महामार्ग ते शेंद्रा बिडकीन नवीन 6 पदरी मार्ग होणार. जळगावमध्ये एलपीजी गॅसच्या दरामध्ये वाढ झाल्याने रिक्षा चालकांकडून देखील प्रवासी भाड्यामध्ये वाढ. 20 रुपयांप्रमाणे घेतले जाणारं प्रति सीट प्रवासी भाडं आता 30 रुपये.